श्रोते हो, जगणं कोणासाठी असावं? हा असं वागला, तो तसं वागला, कोण कसं वागला, या विचारामध्ये स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करायचा असतोय. आपण कुठं चुकलो याचा अभ्यास करायचा असतोय. त्यांच्या चुका तिथं सोडून द्यायच्या आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची. श्रोते हो, या दुनियेमध्ये असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनामध्ये दुःख नाही, ज्याच्या जीवनामध्ये अडचणी नाहीत. ज्यानं सृष्टी निर्माण केली ना, त्याला हे सगळं भोगावं लागलंय. आपण तर साधारण मनुष्य आहोत. सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रह माणसाला सगळ्या दुःखाला कारणीभूत ठरत असतोय. श्रोते हो, कोणाच्या वाईट वागण्यानं आपलं काही वाईट होत नसतं. मिळतं तेच जे आपण पेरलेलं असतं. आपल्याशी कोण कसं का वागेना, आपण मात्र सगळ्यांशी चांगलं वागायचं. इतकं चांगलं की विश्वासघात करणारा सुद्धा पुन्हा जवळ येण्यासाठी तळमळला पाहिजे. श्रोते हो, आयुष्याची खरी किंमत ही तेव्हाच कळते जेव्हा स्वतःच्या जीवनामध्ये संघर्ष करण्याची वेळ येते. आयुष्यात किती कठीण परिस्थिती आली ना, तरी कधी घाबरून जायचं नाही. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, आपण जिवंत आहोत म्हणजे खूप काही शिल्लक आहे. जी माणसं स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतात ती माणसं आयुष्यात कधी अपयशी होत नाहीत. श्रोते हो, जगणं कोणाचंही सोपं नसतं. आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे असं फक्त आपल्याला वाटत असतंय. सर्वात सुखी माणूस तोच आहे जो आपली किंमत स्वतः ठरवतो, आणि सर्वात दुःखी माणूस तोच आहे जो आपली तुलना इतरांशी करतो. श्रोते हो, आपल्या किमतीचा आणि आपल्या हिमतीचा अंदाज हा कधीच कोणाला सापडू देऊ नका. कारण समोरचा नेहमी आपल्या या दोनच गोष्टी शोधत असतोय. ज्या पात्रतेनं तुम्हाला नोकरी दिली ना, तीच पात्रता एखाद्या व्यक्तीकडे तरी त्याला अजूनही नोकरी नाही. म्हणून आपण कृतज्ञ राहायचं. ज्या प्रार्थनेत उत्तर सद्गुरूंनी तुमच्यासाठी दिले ना, तीच प्रार्थना इतर लोक करत आहेत पण तरी यश मिळालं नाही. म्हणून कृतज्ञ राहायचं. तुम्ही रोज सुरक्षितपणे जो रस्ता वापरताना तोच रस्ता आहे जिथं अनेकांनी आपलं मौल्यवान जीव गमावलेत. म्हणून आपण कृतज्ञ राहायचं. श्रोते हो, ज्या मंदिरामध्ये देवानं तुम्हाला आशीर्वाद दिलाय ना, त्याच मंदिरामध्ये इतरही लोक पूजा करतायत तरी त्यांचं जीवन विसंवादात आहे. म्हणून कृतज्ञ राहायचं. तुम्ही हॉस्पिटलमध्ये वापरलेला बेड तुम्ही बरं झालात आणि डिस्चार्ज मिळालंय, पण त्याच बेडवर इतर अनेकांनी अखेरचा श्वास घेतलाय. म्हणून कृतज्ञ राहायचं. ज्या पावसानं तुमच्या शेतामध्ये चांगलं पीक आलंय ना, त्याच पावसानं दुसऱ्यांचं शेत उद्ध्वस्त केलंय. म्हणून कृतज्ञ राहायचं. श्रोते हो, कृतज्ञ राहा. कारण तुमच्याकडे जे काही आहे ना, ती फक्त देवाची कृपा असते. तुमच्याकडे असलेल्या सगळ्या गोष्टींचा तो दाता असतोय. म्हणूनच तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ राहायचं. श्रोते हो, पश्चाताप भूतकाळ कधी बदलू शकत नाही आणि काळजी भविष्याला आकार कधी देऊ शकत नाही. म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणं हे जीवनाचं खरं सुख आहे. दुसऱ्यांबद्दल वाईट बोलून त्यांचं दुर्गुण सांगून आपला चांगुलपणा आणि आपलं कर्तृत्व हे कधी सिद्ध होत नसतंय. सौंदर्य आणि पैसा यावर कधी कोणीच गर्व करायचा नाही. कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात ना, त्या नक्की संपत असतात. कठीण परिस्थितीमध्ये गुरुनिष्ठा, गुरु आज्ञा या जर आपण पाळल्या ना, तर एका बहुमूल्य संपत्ती विकसित होत असते. आणि ज्याचं नाव असतं ते गुरुकृपा. श्रोते हो, जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं आणि जिंकणं हे वडिलांच्या कर्तव्यापोटी. श्रोते हो, समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगलं वागा. ती व्यक्ती चांगले म्हणून नाही, तर तुम्ही चांगलं आहात म्हणून. कोणी वाईट आपलं चितलं तरी त्या व्यक्तीचं तुम्ही वाईट चितू नका. आपल्या कामात आणि चांगल्या कामात आपण मग्न राहायचं. दुसऱ्याचं अजिबात वाईट चितायचं नाही. दुसऱ्याच्या दुःखाकडं कधी बघायचं नाही. त्याच्याकडे कधी बघून हसायचं नाही. त्यांच्याकडे मायेची फुंकर घालायची. तर श्रोते हो, आपल्या जीवनामध्ये आपण सकारात्मकता बाळगू शकतो. श्रोते हो, गुरुनिष्ठा आणि गुरु आज्ञा पाळणाऱ्या व्यक्तीमागं सदैव देव असतो, परमात्मा असतो. हे कधी कोणी विसरू नका. गुरुमंत्र
हाच सर्वश्रेष्ठ आहे.